शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान स्वस्ति श्री गणनायक गजमुख मोरेश्वर सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमढ चिंतामणी स्थेऊर लेण्याद्री गिरिजात्मकं सो वरद विघ्नेश्वर ओझर ग्रामो राजन संस्थितो गणपती कोरयात सदा मंगलम शुभमंगल सावधान शुभमंगल 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 सावधान सावधान शुभमंगल सावधान 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 गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मन्वती वेदिका श्री वती महासुर नदी ख्याता जया खंडकी पूर्णा पूर्णा जल हे समुद्र सरिता सूर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान
पूर्वजांच्या मुळे हे ईश कृपे घडून सदनी मांगल्य वैहिका दापंत्य चिरनित्य शंकर कृपे कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान नांदावे सुख सागरी वधूवरा हा विधी घडोनिया आला घरा विन्याय प्रणाली नवरी जोडासा सुंदरा प्रेमाची उधळा फुले वधूवरा मंत्राक्षता पुन्हा आशीर्वाद हा तुम्हा वधूवरा कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान आईच्या मनी दाटल्या आठवणी अश्रू तसे लोचनी भावंडासी विसरू नकोस तू मुली जासी पतीच्या घरी रागाने कुणी बोलिले क्वचितही सोडू नको नम्रता जाऊनी तू दिल्या घरी सुखी रहा कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल शुभ का
विघ्नेश्वर विघ्नो विदूर कार्ये निर्विघ्न कार्य सकलात सिद्धी विघ्नेश्वर विघ्नो हरीश पुंजो वधूवराण्य शुभदात दातू शुभमुहूर्त सावधान रडुनी रडुनी डोळे लाल झाले मुलीचे कवन पुषित सारे दुःख त्या माऊलीचे जनी चरण कन्या विदूर दूर जाय पुषित पुषित डोळे पातळी माय मागे शुभमुहूर्त चांदण्यात चांदणे ते पौर्णिमेचे लुगड्यात लुगडे ते पैठणीचे नवे लुगड नेसाया हरीश वाटे पती चंद्र माऊली पाहुनी लाज वाटे शुभमुहूर्त सदैव लग्नं सुदिनंत देवो तारा बलं चंद्र बलंत देवो विद्या बलं दैव बलंत देवो लक्ष्मीपते दीर्घयुगो स्वरामी शुभमुहूर्त सुलग्न सावधान इष्टदैवता कुलदैवता ग्रामदैवता चिंतन मूर्त सावधान लक्ष्मीनारायण चिंतन सावधान ब्रह्मसावित्री चिंतन स्मरण सावधान उमा महेश्वर चिंतन सावधान जय घंटा शब्द प्रमाण सावधान समीप सावधान अतिसुलग्न सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान. यांच्या विवाह सोहळ्यात मी पाटील आणि राऊत परिवारातर्फे इथे उपस्थित सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळींचं मनपूर्वक स्वागत करते. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आपल्या या वधू आणि वरासाठी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत एकदा. आजचा हा लग्न सोहळा इथे खूप सुंदर रंगलेला आहे. सर्वांना नमस्कार. मी रुजुता. आज प्रणाली आणि विनय यांच्या लग्न सोहळ्यासाठी आम्ही सुंदर सुरेल अशी ही सांगीतिक भेट त्यांच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, संगीत सुरेल कसं होतं? संगीताचे घटक कोणते? सूर, ताल, लय आणि भावना या घटकांमुळेच संगीत हे सुरेल होतं. आणि आपल्या आयुष्याला सुद्धा जर सुरेल करायचं असेल तर त्यासाठी एकमेकांचे सूर जुळले पाहिजेत. एकमेकांच्या तालावर नाचा, पण आनंदाने आणि विश्वासाने. जग कितीही धावत असलं ना तरी एकमेकांची लय आपण सांभाळून घेतली पाहिजे. आणि बाहेरचं जग कितीही व्यावहारिक असलं तरीसुद्धा एकमेकांबद्दलच्या मनातल्या भावना या आपण जपल्याच पाहिजेत. तर अशा प्रकारे सूर, ताल, लय आणि भावना जर आपल्या आयुष्यात सुद्धा असतील ना तर आपलं आयुष्यसुद्धा सुरेल होऊन जाईल. पुन्हा एकदा प्रणाली आणि विनय यांना सुंदर अशा शुभेच्छा देऊन आपण आजच्या या सांगीतिक मैफिलीची सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे जे कलाकार उपस्थित आहेत त्यांची मी तुम्हाला ओळख करून देते. आज अभंगवाणी ग्रुप या ग्रुपने सुंदर असा सांगीतिक कार्यक्रम इथे आपल्यासाठी आयोजित केलेला आहे. मी कलाकारांची तुम्हाला ओळख करून देते. गायिका सौ किरण भोईर, कोरस गाथा पाटील, तन्वी पाटील, करीना पाटील, संगीत संयोजन श्री दीपक पाटील, तनीश पाटील, ढोलकी वादक आयुष झगडे, तबला वादक कौस्तुभ डाकी, ऑक्टोपॅड नितीन पाटील. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आपल्या या सर्व कलाकारांसाठी. आणि आता आपण सुरू करत आहोत ही सुंदर अशी मैफल. मित्रांनो, लग्न समारंभात अनेक विधी आपण खूप उत्साहात पार पाडत असतो, पण प्रत्येक विधीमागे काही ना काही अर्थ असतो.
आणि या वेगवेगळ्या विधींमधलाच एक विधी किंवा पद्धत म्हणूया ती म्हणजे मेहंदी. नववधूसाठी मेहंदी म्हणजे जणू काही तिची सखीच. सासरचा उंबरठा ओलांडताना ही मेहंदी सखीसारखी त्या नवरीची साथ करत असते. मेहंदी नवरीचं सौंदर्य खुलवते, पण याचबरोबर यामागे एक विज्ञान देखील आहे हं. मेहंदीचा गुणधर्म काय तर शांतपणा, थंडपणा हा मेहंदीचा गुणधर्म. लग्न घरात खूप घाई गडबड, ताणतणाव असतात आणि अशा वेळी मेहंदी ही नवरी देवीला छान शांत थंड ठेवण्याचं काम करते. तर हे झालं आपल्या संस्कारांच्या मागचं थोडंसं विज्ञान. तर नववधूची स्वप्नरंजकता दर्शवणारं आणि आजही प्रत्येक स्त्रीला तितकंच जिव्हाळ्याचं वाटणारं, शकुनाच्या मेहंदीने आपल्या सर्वांचे क्षण फुलवणारं हे सुंदरसं गीत आता आपल्यासमोर सादर करत आहे किरण.
छान किरण. मित्रांनो, भारतीय संस्कृतीत स्त्रीला साक्षात लक्ष्मीचं स्थान दिलेलं आहे. लक्ष्मीच काय, दुर्गा, सरस्वती अशा विविध रूपात आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर स्त्री विविध भूमिका बजावत असते. मुलगी, बहीण, मैत्रीण अशा अनेक भूमिका बजावता बजावता एक दिवस येते ती अतिशय महत्त्वाची पायरी आणि तो क्षण म्हणजेच लग्नगाठ. विवाह बंधनानंतर स्त्री रंगवू लागते तिच्या संसाराची चित्र. नवरा, मुलं, सासू सासरे, नातीगोती अशा अनेक रंगांनी तिचं स्वप्नचित्र रंगू लागतं. असंच एक सुखचित्र आता आपणही अनुभवूया आपल्या या पुढच्या गीतातून. दिसते मजला सुखचित्र नवे. छान. आणि आपणही प्रार्थना करूया की आपल्या नवदाम्पत्याचं सुखचित्रसुद्धा असंच छान रंगू देत. मित्रांनो, माहेरचं अंगण सोडून सासरचा उंबरठा ओलांडणाऱ्या नवरीसाठी आपल्या प्रियाचं घर म्हणजे स्वर्गच असतं. आणि इथे रंगू लागतात सहजीवन, संसार, विश्वास आणि प्रीतीची स्वप्न. असंच स्वप्नात रंगलेल्या आणि प्रेमात हरखून गेलेल्या नायिकेच्या मनातल्या भावना पाहूया आपल्या या पुढच्या गीतातून. झाल्या तिन्ही सांजा.
मला वाटतं आपल्या वधूला वाट पाहायची गरज नाही, कारण तिचा साजण इथे आलेला आहे. वळूया आपल्या पुढच्या गीताकडे. मित्रांनो, मगाशी आपण वेगवेगळ्या लग्न विधींविषयी बोलत होतो. त्यातलाच एक विधी आपण बघितला, मेहंदी. आणि त्याचप्रमाणे लग्नविधींमधलं पुढचं एक पान म्हणजे हळद. हळद का बरं लावली जाते यामागे सुद्धा एक विज्ञान आहे. हळदीने वर आणि वधू यांची कांती तेजपुंज होतेच, पण त्यामागे सुद्धा एक विज्ञान आहे. लग्नघरी पाहुण्यांची खूप वर्दळ असते, ये जा असते, आणि अशा वेळी वर किंवा वधूला संसर्ग होण्याची भीती असते. आणि त्यासाठी हळद हे प्रतिजैविक किंवा अँटीसेप्टिक म्हणून काम करतं आणि आपल्या वरवधूचं संरक्षण करतं. आणि अर्थात त्याचबरोबर कांतीला तेज तर येतच. आज आपल्या वरवधू इतके तेजपुंज आहेत की आज आपला माहोलसुद्धा सगळा तेजोमय झाला आहे. आणि अशा या वरवधूसाठी आपलं पुढचं प्रेमगीत सुन्या सुन्या. शिती बागा म्हणाची गवारी, नवरीला घुंगराची गाडी, जशी राजा राणीची गंजोडी, नवरीला चांदण्याची साडी. सुन्या सुन्या मनामध्ये सूर हलकी
वा, खूप सुंदर. विवाह म्हणजे दोन जीवांचं मधुर मिलन. सनई चौघड्याच्या स्वरात नवजीवनात पदार्पण. सुखस्वप्नांच्या पाकळ्यांचं नाजूक उन्मिलन आणि सासर माहेरच्या नात्यांची मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण. आईच्या गर्भात वाढलेली, बाबांच्या अंगा खांद्यावर बागडणारी, आजी आजोबांच्या संस्कारांचं खत पाणी ल्यालेली ही नाजूकशी कळी फूल होऊन सासरच्या अंगणात जाते आणि साज शृंगार ल्यालेल्या या नवरीच्या मनात मात्र आनंद, उत्साह, याचबरोबर थोडीशी भीती आणि थोडंसं विरहाचं दुःखसुद्धा असतं. अशा सर्व भावना या नववधूच्या मनात दाटलेल्या असतात. चला तर मग आपण सर्वजण सुद्धा या नवरीच्या, नववधूच्या या सर्व भावनांमध्ये सहभागी होऊया आणि पुढचं सुंदर असं लग्नगीत गोऱ्या गोऱ्या गालावरी खास आपल्या नवरीसाठी. सनईच्या सुरमंदी चौघडा
वा खूप छान. आणि आता या गाण्यामधून तर खरोखर हे अगदी लग्नघरच वाटतंय खरंच. साज शृंगार करोनी आज मी सजले, साज शृंगार करोनी आज मी सजले, हातात हात घालूनी सप्तपदी मी चालले. पाहून प्रिया तुला सांग मन का बावरले, पाहून प्रिया तुला सांग मन का बावरले, जन्मोजन्मी मी तुझीच रे, सहजीवन रमण्या अधीर मन झाले, सहजीवन रमण्या अधीर मन झाले. अधीर मनाची रोमांचित करणारी ही व्यथा आपण ऐकूया आपल्या पुढील गीतातून. अधीर मन झाले. अधीर मन झाले, मधुर घन आले, धुक्यातुनी नभातले, सख्या प्रिया सरितुनी सुरेल धुंद स्वरे आले. अधीर मन झाले, धुक्यातुनी नभातले, सख्या प्रिया सरितुनी सुरेल धुंद स्वरे आले. अधीर मन झाले. वाह खूप छान. आणि मित्रांनो मला दिसतंय की आपली पाहुणे मंडळी सुद्धा हा कार्यक्रम खूप एन्जॉय करत आहे आणि आपल्या पाहुणे मंडळींना सुद्धा आपली गाणी आवडत आहेत हे मला इथे समोर दिसतंय. आपल्या छोट्या छोट्या मैत्रिणी हे गाणं गात होत्या, इथे काही छोट्या मैत्रिणी डान्स करतायत. म्हणजे खरोखर आपला कार्यक्रमात सगळे पाहुणे मंडळी एन्जॉय करतायत. मित्रांनो प्रत्येक मराठी माणसाचं श्रद्धास्थान आणि मुख्यत्वे करून आगरी कोळी समाजाची कुलदेवता म्हणजे एकविरा आई. एकविरा आईच्या शुभाशीर्वादाने नवदाम्पत्याचा संसार सुखाचा होवो हीच आपण प्रार्थना करूया. आणि चला सर्वजण मिळून एकविरा आईचा गजर करून नवविवाहितांना शुभेच्छा देऊया. एकविरा आईची वंदना आपलं पुढील गीत.
अंबिकाई देवीला नमन करून आता पुढच्या गाण्याकडे वळूया. मित्रांनो, एकविरा आई म्हणजे रेणुका देवीचं रूप. पांडव जेव्हा वनवासात होते तेव्हा एकविरा आईने पांडवांना दर्शन दिलं आणि त्यांची परीक्षा घेण्यासाठी त्यांना एका रात्रीत माझं मंदिर बांधा असा आदेश दिला. पांडवांनी सुद्धा हा आदेश स्वीकारून एका रात्रीत लोणावळ्याजवळ कारल्याच्या लेण्यांमध्ये एकविरा आईचं मंदिर बांधलं. एकविरा आईने प्रसन्न होऊन पांडवांना वरदान दिलं की वनवासाच्या काळात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही आणि त्यांचं सर्व कार्य सिद्धीस जाईल. तर अशी ही छोटीशी दंतकथा एकविरा आईच्या मंदिरामागची. तर पुढच्या गीतात परत एकदा एकविरा आईची गाथा आपण ऐकणार आहोत. पुढचं गीत एकविरा आईला वंदन. चैत सप्तमीच्या त्या दिनी मान खोबऱ्याचा देऊनी एकविरा आई तुझी भरी नव्हती खननार राणी. एकविरा आई तुझी भरी नव्हती
लग्नगीतं आज इथे सादर झाली आणि लग्न सराई इथे चालू आहे आणि खंडेरायाची आठवण होणार नाही असं होऊच नाही शकत. अनेक कुटुंबांचं कुलदैवत म्हणजे खंडेराया, जेजुरीचा खंडेराया. आणि लग्नानंतर जेजुरीला गोंधळ घालण्याची आपल्याकडे प्रथा आहे. आणि आज लग्न समारंभात खंडेराया आणि बानू नवरी यांचं स्तुतिगान हे झालंच पाहिजे. चला तर मग खंडेरायाची आठवण करून देणारं हे सुंदरसं गीत आता आपल्यासमोर सादर होत आहे. खंडेरायाच्या लग्नाला या गाण्यानंतर आपल्या कार्यक्रमाची सांगता इथे होत आहे. आपल्या या सांगीतिक मैफिलीचं हे शेवटचं गीत आहे, दमदार गीत आहे. खंडेरायाची महती गाणारं हे गीत आहे. हे गीत आता आपल्यासमोर सादर करत आहे. या गीताआधी मी परत एकदा अभंगवाणी ग्रुपचे आभार मानते आणि त्याचबरोबर हा सुंदरसा कार्यक्रम ज्यांनी इथे उभा करायला मदत केली ते म्हणजे ॲडव्होकेट मधुकरजी पाटील यांचे देखील मी आभार मानते की त्यांनी पुढाकार घेऊन ही सुंदर अशी सांगीतिक मैफिल इथे उभी करण्याची आम्हाला संधी दिली. आजच्या या सांगीतिक मैफिलीतलं हे शेवटचं गाणं खंडेरायाच्या लग्नाला. असा कसा देवैडा झाला, पहा कशी नवलाई शिव अवतारी तुझी पार्वती, आरतीचंही बानूबाई. ये कुठे ये कोण जय मल्हार सदानंदाचा देवाधिपती, कशी हरवी त्याची मती, एक मनात इच्छा होती, कधी होईल अर्धांगीण त्या खंडोबाची कारभारीना, झाली भानुदनकारीना. खंडोबाची
या गीताबरोबरच या कार्यक्रमाची सांगता इथे होत आहे. खूप सुंदर असा कार्यक्रम अभंगवाणी ग्रुपने इथे सादर केला.